नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतादुखी सेवेसाठी घेतलेला अभंग आपल्या वारकरी संप्रदायांचे अर्थ असणारे जगतमान्य देवमान्य संतमान्य देवते कुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामूर्ती असणारे माझे जगद्गुरु तुकोबार यांचा त्यांच्या कार्यातील मायबाप आपल्या भक्ताबद्दल पांडुरंग परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे, जे दयाळा आहे ना महाराज, ते तुकोबाऱ्या अभंगातून वर्णन करतात बरं का. आता आपण अभंगामध्ये पाहू. त्याच्या पूर्वी 2 मिनिटं पर्याय असा. आज म्हणजे गणेशपूरवाडी आपल्या पवित्र नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्त्याचा 19वा वर्ष आता काहीतरी पांपट वाचतो बरं का महाराज. म्हणजे जवळपास 19 वर्षापासून आपल्या गावामध्ये सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि आज आपल्या सप्त्याचा 5वा दिवस. 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या कामराकडे आलेली आहे. मी काही कुठला ज्ञानी कुठला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असं काही नाही बरं का मायला. श्री तुकोबार या गाथ्यामध्ये सांगतात, मद पामर आहे काय थोरपण पायची वाहन पायी बरी. जसं आपण व्यवहारामध्ये चप्पल घालतो ना बाप आपल्या पायामध्ये, तशा प्रकारे अखिलकोट ब्रह्मांडधीश पांडुरंग परमात्मा आणि देवा तुझी गणेशु सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दातु अवधारी ओम नमोजी जय वेद प्रतिपाद्य जय जय त्वमेधा आत्मरूपा. आपल्या गावामध्ये मायबाप जागृत देवस्थान आहे बरं का श्री गणेश बाप्पांचं. हे तुमची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला मी पलीकडल्या वर्षी बघून गेलो महाराज. आपल्या गावामध्ये आलतो मी पलीकडल्या वर्षी. आता कोणत्या कारणाने आलतो तुम्हाला सांगून मी आपल्या सेवेला सुरुवात करतो. हळदला पलीकडल्या वर्षी सप्ताह होता ना महाराज कलशारोहण कार्यक्रम, तेव्हा तिथं माझी सेवा झालेली होती आणि 8 दिवस गायनासाठी मी तिथं थांबवतो बरं हळदला आपल्या पांडुरंग मंदिरावर. तेव्हा दुपारी गाथा भजन करून मला कुणीतरी म्हटलं की गणेश बाप्पांचं मंदिर फार चांगलं आहे वाडीमध्ये, तिथं जाऊन दर्शन करून या. म्हणून पलीकडल्या वर्षी मी आपल्या गावामध्ये येऊन भगवंताच्या दारामध्ये जाऊन दर्शन करून गेलो बरं का मायबाप. ते मला केव्हा आठवलं, आज आपल्या गावामध्ये आल्यावर आठवलं. म्हणून आपल्या गावामध्ये पहिली व्यक्ती येऊन गेलो आणि आज येण्याचं योग मायबाप मी जागृत देवस्थान बरं का. तुम्ही कोणी काय म्हणा कोणी काय म्हणा, आपल्या गणेश बाप्पांच्या पुढे मनामध्ये तुम्ही एखादी इच्छा प्रगट करा मायबाप. ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहा ते मला कोणी सांगितलं नाही. मी या गादीवर तुम्हाला सांगत आहे. मी काय काय जागी बघतो महाराज, ती दिव्य दृष्टी त्या मंदिरामध्ये दिसून येते. आमचे दत्तूदादा आलेले खुपळा प्रेमाची मंडळी बरं का महाराज आलेले आहेत. त्यांच्या गावामध्ये देवादिदेव महादेव प्रभूंचं मंदिर आहे.
तिथे तुम्ही जाऊन बघा त्या गाभाऱ्यात, तिथे एक प्रकारचं जागरण दिसतं बरं का. तुम्ही म्हणताल महाराज प्रत्येक मंदिरामध्ये काही देवाची मूर्ती नाहीत का, पण आहेत बरं का मायबाप, पण ते ठिकाण मात्र वेगळंच असतं. मी अभंगातून तुम्हाला समजून सांगतो असो. पण आज आपल्या गावामध्ये 5वा दिवस येण्याचं योग ज्यांच्यामुळे आलं, हरिभक्तीपरायण माझे परममित्र मृदंग सम्राट मारुती महाराज, त्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये येण्याचं योग आलं बरं का मायबाप. गायक आमचे दादा आहेत, परिचित अपरिचित. आपल्या गावामध्ये माझी पहिली सेवा बरं का मायबाप. आता एरियामध्ये आलो, उपळा म्हणा, इकडं काय आंबेशी मित्रातला कोटगाळवाडी गेल्यावर सेवा झाली असो. म्हणून पहिली वेळ शेणं आमचे बालाजी दादा कळठाकर आहेत, तिकडे आमचे मित्र अशोक महाराज हंदीकर, माझ्या गावापासून त्यांचं गाव 10 किलोमीटर अंतरावर आहे, ते सुद्धा सेवेसाठी. आणि ते अनेक सांगण्याचे योग महाराज, जे लहान लहान जी मुलं आहेत ना, ते आता अलीकडे कुठं पाहायला मिळत नाही बरं का मायबाप. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, पुढे कन्या पुत्र होती जितात्मिक, तयाचा हरिक वाटे देवा. असे मुलं जन्माला येण्यासाठी मायबाप आता अलीकडला काळ बिघडला. आता जेही लेकरं खेळत असतील नाही म्हणा, पण कीर्तन चालू असताना येऊन महाराज कीर्तनामध्ये बसले म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं फार पुण्य करत. त्या कलियुगामध्ये आता मुलांना तुम्ही सांगितलं ना महाराज ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा किंवा रामायण वाचा, तुकोबारायांची गाथा वाचा, आता लेकरं ऐकायचे नाही. गावामध्ये कार्यक्रम चालू येऊन बसतात म्हणजे काहीतरी भाग्याची गोष्ट आहे बरं का मायबाप. तरुण मित्रमंडळ भरपूर आहेत, म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला. आणि आपल्या गावातून ज्यांनी मला सतत सकाळपासून 4-5 वेळेस फोन केलेत महाराज, आपले श्रवण महाराज, श्रावण, त्यांची माझी ही पहिली मुलाखत बरं का मायबाप. सकाळपासून ते आमच्या वडिलांसारखे आहेत, सतत फोन करतात. आता 6 वाजता केले, 7 वाजता केले महाराज कुठपर्यंत आहात. त्यांना म्हणलं मामा चिंता करू नका, मी येतो बरं का. येतो म्हणजे कारण परमार्थामध्ये धोका देणं, परमार्थामध्ये लबाड बोलणं, परमार्थामध्ये महाराज हित सोडून काहीतरी आचरण वाईट कर्म करणं हे परमार्थामध्ये शोभा देत. म्हणून जे काय कराल ते हित सत्य ऐका, जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अभंग तुकोबारायांचा आहे, एक तासभर तुमच्या पुढे मांडतो महाराज. देव आणि संत याला सोडून मला दुसरं बोलता येत नाही आणि मी तिकडे जातेही. मी हमेशा सांगतो मायबाप, कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी एखादी इतिहास सांगावं होऊन गेलेलं, किंवा संत आणि देव याला सोडून फालतू गडबड करणं मग हे माझं काही नाही बरं का कर्तव्य. तुम्ही दुसऱ्याकडून ऐकायला तुला नावही ठेवत नाही. म्हणून जे काही सांगितलं तुमच्या पुढे इतिहास आणि देव आणि संत, एक तासभर आपण सेवा पाहू बरं का महाराज. मी हमेशा सांगतो गादीवरून, 2 ट्रॅक्टर लोखंड गोळा करत बसण्यापेक्षा माणसाने 1च तोळा सोनं खरेदी करावं. किती हो? 1च तोळा. आपल्या घरामध्ये 2 ट्रॅक्टर लोखंड पडून आहे आणि ते पावसामध्ये जरा भिजलं समजा, त्याला आपण विकायला जर गेलो भालकी तालुक्यामध्ये, कसं रुपये किलो आहे लोखंड? 30 म्हणा, किंवा आमच्या औरंगाबाद तालुक्याला 20 रुपये किलो. म्हणजे आपण 2 ट्रॅक्टर लोखंड विकायला गेल्यानंतर त्याचे डेली येऊन किती पैसे किलो? 10,000, 20,000, 25,000, याच्या पलीकडे आकडा काही जात. पण तुम्ही 1 तोळा सोनं खरेदी करून ठेवा मायबाप, आणि ते तुम्ही केव्हाही विकण्यासाठी त्या दुकानदाराकडे जावा. त्या सोन्यामध्ये 1ला 2 गुंजच कमी होईल. आपल्या हातामध्ये जवळपास 60 ते 65,000 रुपये पडल्याशिवाय राहत. सोन्याची किंमत काय? जवळपास 80,000 म्हणा, 78,000 रुपये तोळा हा सोन्याचा भाव चालू आहे बरं का मायबाप. ते कशासाठी सांगतो तुम्हाला? 2 ट्रॅक्टर लोखंड गोळा करण्यापेक्षा 1च तोळा सोनं खरेदी करा, ते केव्हाही कामाचं. सध्या गादीवर उभा टाकून मायबाप त्या ट्रॅक्टर लोखंड गोळा करत बसण्यापेक्षा, तसं काही बडबड करण्यापेक्षा, या गादीवरून माझ्या भगवान परमात्म्याचं आणि संताचं सोन्यासारखे आपले 2 आहेत बरं का मला. संतांनी हे जर ना उच्चारण केलो मग माझे बी काहीतरी उच्चार आणि तुमचं सगळ्याचे काहीतरी. नाहीतर इथे येऊन महाराज टीव्ही वरले काहीतरी बातम्या सांगत,
काहीतरी संसारातली गोष्टी काहीतरी हसण्यासाठी या कलियुगामध्ये भरपूर साधने आहेत मायबाप. तुम्ही लक्ष देऊन ऐका थोडं. हसण्यासाठी काय कमी हो? संसारामध्ये हसण्यासाठी एकांतामध्ये पत्नी आहे. तुम्ही म्हणता महाराज काय पागल झालेत का? संसारामध्ये हसण्यासाठी नवरा बायको आहेत महाराज, आपली लेकरं आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, इतर साधने आहेत. हसण्यासाठी सगळं काही आहे. पण आपल्या जीवनाचा उद्धार करणारं एकच साधन आहे कलियुगामध्ये, ते म्हणजे भगवंताची गादी. किंवा इथं आल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार आहे बरं का मायबाप. कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नावे. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा सोहळा. कलियुगामध्ये मायबाप भगवान परमात्म्याच्या नामाला सोडून तुमचं उद्धार कुणीच करू शकत नाही. थोडं आपली बुद्धी चालवायची मायबाप. ते प्रत्येक जागी फार कळकळणे कीर्तन करतो का मायबाप. 84 लक्ष एवढी भोगून मनुष्याला जन्म आहे. ते रोज आहे का? तुम्ही भालकीमध्ये गेलात आणि दोडके टमाटे म्हणा, लिंब म्हणा किंवा आणि कुठले आलू म्हणा, असं रोज आपण घेऊन येतो तरकारी. तर ते शरीर आहे का मायबाप? नाथ बाबा सांगतात 184 प्रती जय कोटी कोटी फेरे होती तव मनुष्य देहाची प्राप्ती आवडते लागती निधर भाग्या. अहो तुम्ही संतांना विचारा मायबाप, आपले शरीर किती किमतीत आहे. एकनाथ बाबा सांगतात अरे बाबा 84 लक्ष एवढी भोगून तुला जन्म आहे का रोज आहे? उठलं की सुटलं. म्हणे कवी फार सुंदर सांगतो बरं का मायबाप. मनुष्य जन्म अनमोल रे तू मिट्टी में न रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर गीत प्रभु के गाया कर. शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. नहीं लगता कुछ मोल रे जीवन बड़ा अनमोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. काय सुंदर त्याचे शब्द त्या कवीचे महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे तू मिट्टी में ना. आता काय काय माणसाने कळत नाही मायबाप. 84 लक्ष एवढी भोगून भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलं मायबाप. काय काय लोक भजन नाही, कीर्तन नाही, देवाचं सप्ताह धरणं आपल्या गावामध्ये चालू होतं. घरात बसतात काय काय मंडळी, सप्त्याला पट्टी देत नाहीत मायबाप. त्याच्यामध्ये काय काय लोक पाया घालतात बघा. म्हणजे चांगलं होण्याचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये काय काय लोकांना देखवत सुद्धा हात जोडून सांगतो मायबाप. प्रत्येक जागी संतांनी तुम्हाला सांगितले जीवन एक वेळच आहे महाराज. तो कवी सांगतो मनुष्य जन्म अनमोल रे तू मिट्टी में ना. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मग काय कर तू सत्संग में जाया कर गीत प्रभु के गाया कर. शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया. नहीं लगता कुछ मोल रे जीवन बड़ा अनमोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तुम्हाला तुकोबारायांचे छोटे बंधू कन्हैया यांच्या शब्दात सांगतो आपण पुढे जाऊ. आता मागुता येईल फेरा आता मागुता येईल फेरा.
एवढं सुंदर जन्म मिळून या जन्मामध्ये देव माहिती नसेल, या जन्मामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करणं आपल्या हाताने घडत नसेल मायबाप, मग माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात पुन्हा 84 लक्ष भोगण्यासाठी तयार व्हा, तिथं कुणाचं काही दात नाही. म्हणून प्रत्येक जागी कंस जागा करतात, आता जागा रे भाईयो जागा महाराज कुठा जागी व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता, विवेता जन्माच्या जाग व्हा. प्रत्येक जागी संत सांगतात की तुला जन्म अनुभवला एकदा मिळाले महाराज, भगवंताच्या कृपेने मिळालेला आहे बरं का महाराज. याला वाईट कर्मामध्ये वाईट लोकांच्या संगतीमध्ये लागून महाराज जन्म बर्बाद करण्यासाठी देवाने दिलेलं. तुका म्हणे एका मरणेची तरे बुद्धमती मुले, किंवा तुका म्हणे जावे सत्कीर्तीने, धन्य आम्ही जन्म आलो दात विठोबाचे. श्री तुकोबारे अभंगामध्ये सांगतात बघा, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दात विठोबाचे झालो. आता देहाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे बरं का मायबाप. सर्वजणीचं श्रोते मंडळी हुशारात बरं का मायबाप, तेवढं सांगण्याचा काही प्रयत्न करत नाही. जन्म अनुभवलाय हे मात्र खरं आहे. नरदेह दुर्लभ, किंवा शास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शास्त्रकार सांगतात दुर्लभो मनुष्य देहो देहिना क्षण भंगुर, तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. हे दुर्लभ आहे मायबाप. काय काय गोष्टी शास्त्रामध्ये फार दुर्लभ आहे. संताची भेट आपल्या जीवनामध्ये होणं फार दुर्लभ आहे.
एवढे मोठे तुकोबारा भगवंताला सांगतात देवा कोण पुण्य यांचा होईन सेवकची ही द्वंद्वाधिक दुराविने. देहाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. देह इतकं पवित्र आहे महाराज. याच्या पुढे तुम्हाला 1 मिनिट सांगतो, आपण अभंगाकडे जाऊ. एकनाथ बाबा भागवतामध्ये सांगतात आयुष्याचा एक क्षण किती हो, आयुष्याचा एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. आता या ओळीवर तुम्ही विचार करा मायबाप. इकडे आपले देह ठेवा नाथ बाबा सांगतात एकनाथ महाराज, आणि इकडे आपले शरीर ठेवा मायबाप. त्या आयुष्याच्या एका क्षणाची किंमत ते कोटी सुवर्ण सुद्धा करू शकत. एक एक क्षण माणसाचं तारुण्य पार निघून गेलं ना मायबाप, पुन्हा तारुण्य परत नका एकदा आयुष्य हातामध्ये लागलं ना मायबाप, याचा नाश तुकोबाऱ्या सुद्धा सांगतात. तारुण्य पार गेलं ना मायबाप, पुन्हा नाही. आहे का तारुण्य? एकदा माणसाचं बालपण निघून पलटलं ना महाराज, हमेशा सांगतो 30 वर्षांच्या पुढे मनुष्य गेल्यानंतर तुम्ही काही करावं म्हटलं तरी माणसाच्या हाताला काही लागत. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज जगाच्या पुढे 9032 वयाची ज्ञानेश्वरी ठेवली. कितव्या वर्षी हो? हेच सांगायचं महाराज तरुण पिढीला. वय एकदा गेलं ना महाराज, वय निघून गेलं. हे वय इतकं भयानक आहे. तुम्ही 40 ओलांडलात, तुम्ही नंतर काही त्यांना इतिहास घडवा म्हटलं तर मायबाप हात जोडून सांगतो काय जीवनामध्ये इतिहास होत नाही. एकदा तारुणी निघून गेलं माणसाचं संपलं. तारुण्य तसे विषय
विजता वृंदपणी पर्वतळी चिंता मरे मागुता जन्मधरी. काय हो हातामध्ये? म्हणून 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबारांनी महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हातामध्ये ठेवलं बरं का मायबाप. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पहिला किल्ला जिंकला महाराज. कुठला पहिला किल्ला? तोरणागड बरं का मायबाप. प्रत्येक गोष्टीला वय आहे बरं का महाराज. प्रत्येक गोष्टीला वयाच्या 22व्या वर्षी स्वामी विवेकानंद सर्वांना माहिती आहे बरं का मायबाप शिकागोच्या सभेमध्ये गेले. भारताचं कुणीतरी येणे म्हणते त्या काळात कुणाला? स्वामी विवेकानंद. आपला नंबर मायबाप गुडामध्ये ठेवले म्हणे बरं का त्या काळामध्ये शिकागो मध्ये. पण स्वामी विवेकानंद वयाच्या 22व्या वर्षी त्या शिकागो मध्ये गेले आणि जाऊन आपल्या भाषणामध्ये त्यांनी पहिला शब्द टाकला मायबाप. काय टाकलं? ऑल ब्रदर्स अँड ऑल माय सिस्टर. म्हणजे ते जमलेले माझे प्रत्येक भाऊ आणि बहीण. इतक्या शब्दावर मायबाप वयाच्या 22व्या वर्षी विवेकानंदाने अख्ख्या आपल्या भारत देशाचं मन जिंकून घेतलं बरं का मायबाप. लक्षात. म्हणून 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी, 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज निर्माण करण्याचं स्वप्न आपल्या मनामध्ये, आपल्या आईचे शब्द आपल्या हृदयामध्ये ठेवले आणि स्वराज्य निर्माण करायचं इतकंच आपल्या मनामध्ये महाराज. आणि असंख्यात गड जिंकून शिवाजी महाराजांनी आपल्या आईचे वचन आपल्या हृदयामध्ये ठेवून स्वराज्य निर्माण केले बरं का मायबाप. लक्षात. धर्मवीर शिवाजी महाराजांचे एकुलते एक मुलगा होते बरं का मायबाप. फार सुंदर चिंतन आहे हो. संभाजी राजे ज्यांचं नाव. त्या संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने महाराज आरण्यातून जात असताना पकडलं मायबाप. कुणाला? संभाजी राजाला. जीवन कसं जगावं तुम्हाला चरित्र सांगत आहे बरं का मायबाप. शहाजी राजेनी धर्मावर धर्माचे पालन करणे पाखंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराज यांचे गुरु होते ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची एकुलती एक मुलगा संभाजी राजे. एका दिवशी अरण्यातून जात असताना मायबाप त्या औरंगजेबाला खबर लागली की संभाजी राजे अरण्यातून जात आहेत, त्यांना पकडून आणा महाराज. त्या काळामध्ये औरंगजेबाच्या सैन्याने मायबाप धर्मवीर संभाजी राजाला पकडले बरं का. कुठं? अरण्याच्या ठिकाणी जेल आहे. धर्मवीर संभाजी राजांना उभा केले महाराज. अंग भरून त्या काळामध्ये साखळी दंड घातलेले आहे. कोण? त्या औरंगजेबाने. मी फार तुम्हाला सांगतो बरं काय दृष्टांत. तरुण मित्र म्हणा माझी विनंती आहे मायबाप, आपलं वय जिथपर्यंत आहे 30च्या आधी आपलं जे वय आहे ना मायबाप तिथपर्यंत आपल्या आई वडिलांची कीर्ती काय कमवायचं कमवत नाही. त्याच्या पलीकडे आपण गेलो ना मायबाप मग तिथं काय होऊ शकत नाही बरं. संभाजी राजांना पकडण्यात आलं मायबाप आणि त्या कारागृहामधून उभा केलं. औरंगजेब सांगतो संभा, अय संभा मेरा धर्म स्वीकार. एक नाही दोन नाही मायबाप 8 ते 10 दिवसांचा काळ गेला. औरंगजेब रोज यायचं संभाजी महाराजांच्या पुढे. असं उभा टाकलेले माझे संभाजी महाराज. आंग सगळं साखर दंड आहे मायबाप. भयानक अशी सजा दिली हो त्या काळात औरंगजेबाने. पण आपलं धर्म सोडून कुठं बाजूला धर्मवीर संभाजीराजे गेलेले. माझ्या वडिलांची विराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तसंच संभाजी महाराजांच्या वडिलांची विराशी होती शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करणे. बस त्याला सोडून काही माहिती. अनेक दिवसांचा काळ गेला महाराज. औरंगजेब सांगतो मेरा धर्म स्वीकार संभा. अनेक दिवस ऐकले महाराज. एका दिवशी राग आलं. संभाजी महाराज औरंगजेबाच्या पुढे उभा टाकल्या सांगितले अरे हलकटा तू काय मला सांगतो धर्म स्वीकार धर्म स्वीकार. तू एकच नाही तुझ्यासारखे 70 औरंगजेबी जर माझ्या पुढे उभा टाकले जन्म घेऊन तर मी माझ्या वडिलांचं प्रण आणि स्वराज्य निर्माण करण्याचं सोडून तुझ्यासारख्या हलकटाच्या मागे लागणार. काय करतील तू करून? माझा देह घेशील, माझा प्राण घेशील किंवा मला मारून टाकशील. याच्या पलीकडे तू काय करशील? ते धर्म सांगतो बरं का मायबाप. तुम्हाला जीवन जगावं माणसाने तर तसं जीवन जगावं. शेवटला औरंगजेब महाराज आता तो नीच वर्तीचा माणूस म्हणजे नीचच वर्तीचे राहतात बरं का काय काय माणसं. लक्षात घ्या मला तिकडे जायचं नाही. शेवटला सजा दिली औरंगजेबाने. धर्मवीर संभाजी महाराजांच्या
एक एक तुकडे महाराज बाजूला काढा. त्या काळामध्ये शिक्षा दिली बरं का मायबाप. पुढे डोळ्यापुढे आला ते प्रसंग. आपल्या पायामध्ये काटा मोडला ना मायबाप, तर आपण आपलं पायाचं वळी घेतो. पहिल्या दिवशी संभाजी महाराजांच्या त्या अंगठ्याचे बोटे काय आपल्याला काढले महाराज औरंगजेबाच्या सैन्याने. कुण्या दिवशी गुडघ्याचे वाट्या काढायचे, कुण्या दिवशी छातीतले आतडे बाहेर काढायचे मायबाप संभाजीराजांचे. काय त्यांची अवस्था असेल. ते जे लोक वीर पुरुष आपल्यासाठी जन्म जीवनदान दिलं मायबाप, त्यांचे चरित्र कधीतरी जीवनामध्ये वाचत जावा किंवा आपल्या आचरणामध्ये आणा. आपल्या जीवनाची दिशा आपल्याला मिळेल मायबाप. लक्षात छातीतले आकडे काढले मायबाप. कुण्या दिवशी कोपऱ्याचे वाट्या काढायचे, कुण्या दिवशी मास सोलून काढायचे. इतका त्रास संभाजीराजांना. छावा छावा उभा टाकले, रक्ताचं सडाय. झुक आधी तो झुक संभा. त्यावेळी संभाजीराजे सांगतात, अरे तुला मी पहिले सांगितलं, तू माझा जीव बी जर ना घेतलास, माझा प्राणी जर ना तू काढून तुझ्या हातात घेतलास, आत्मा ज्याला आपण म्हणतो, तरी माझ्या वडिलांची जी मी रक्षा मी ते धर्म स्वीकार करेन. शेवटला डोळे काढण्याची आज्ञा दिली मायबाप त्या औरंगजेबाने. संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले. त्या काळामध्ये लटलट कापू लागले महाराज. संभाजी महाराज सगळं अंग सगळं इस्तूप पडलेलं बरं का. छातीतले आतडे काढले त्या लोकांनी, कोपऱ्याची वाट्या काढली. सगळं काढत काढत शेवटला जीभ कलम करण्याची आज्ञा दिली त्या औरंगजेबाने. जीभ कलम केले त्या काळामध्ये संभाजीराजांची. असं वडलं महाराज त्या औरंगजेबाच्या सैन्याने बाहेर. आणि त्या लापणानं संभाजीराजांच्या जीभेवर महाराज असं ते चलवण्यात आली. संभाजीराजांची जीभ त्या काळामध्ये त्या तुरुंगामध्ये तडफडायला लागली महाराज. असं उड्या मारायला लागलो. काय अवस्था असेल महाराज त्या राजांची. एवढं का सहन केले मला सांगा तुम्ही. शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजीराजे, तुकोबाराया माऊली. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना लोक खायला दिले नाहीत मायबाप. खायला विटलेलं अन्न माझ्या माऊलीच्या धुळीत टाकले. आज तेच लोक ट्रॅक्टर भरून अन्न घेऊन आळंदीमध्ये आहेत का नाही तो. त्या काळामध्ये माऊलीला आळंदीमध्ये लोकांनी भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर महाराज घराची दारं लावले आणि हाकलून टाकून दिले. आणि त्याच माऊलीचा अन्न घेऊन हजारो अशा गाड्या आळंदीमध्ये आहेत मायबाप. ज्याला दर्शन घेऊन येते भगवंताचं, त्या माऊलीच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यातले लोक तर ओढणं मरतात महाराज एकमेकाच्या अंगावर. एवढा त्रास तरी सुद्धा माझ्या माऊलीने सांगितले, जे खरांची व्यंकटी तया सत्कर्मी रतिमानो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे आता विश्वात्मके देवी. एवढंच मागितलं बरं का मायबाप माऊलीने. दुसरं काही तुला लोकांना शिवा दिले नाही. एवढी पावन मनाचा साहे अपारा जनाचा विश्वरागे धारे बनी सत्य सुखी भावे पाणी. म्हणून माऊलीला त्रास, तुकोबाला त्रास, तरी सुद्धा कधी ते कुठं काय म्हटले बरं का मायबाप. म्हणून औरंगजेबाने शेवटला जीभ कापलं तरी सुद्धा संभाजीराजे सांगतात झुकाय तयार नाही. शेवटला संभाजीराजांचे तुकडे करण्यात आले मायबाप. तुकडे आताच्या आपल्याच्या भाषेमध्ये पोस्टमॉर्टम आपण ज्याला म्हणतो ना मायबाप, तसे तुकडे करण्यात आले. आणि त्या काळामध्ये पोत्यामध्ये घालून ते तुकडे इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये फेकून दिले महाराज संभाजीराजांचे. इतिहास आहे डोळ्यापुढे पुढे. त्या काळामध्ये इंद्रायणी माता रडली महाराज. माझी माऊली ज्ञानोबाला समाधी घेत असताना इंद्रायणी माता रडरड कापलेली होती. आणि संभाजी महाराजांचे तुकडे तिच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्या काळामध्ये इंद्रायणी माता देवाला सांगितले, पांडुरंगा, आणि ज्यांचे वडील, ज्यांचे आजोबा स्वराज्य निर्माण करण्यासाठी मरण पावले, आज त्यांच्या एकुलते एका मुलाचे तुकडे माझ्या पोटामध्ये येऊन पडतात. काय माझं पाप आहे. आणि त्यांची जी मुंडी होती ना महाराज संभाजी महाराजांची, आपण वर्षाला गुढीपाडवा सण साजरा करतो बघा. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एखादी मोठं लाकूड लावतो आणि त्याला साड्या घालतो, त्याला हार घालतो बघा. आणि त्याच्यावर देवाचं तांब्या ठेवतो आपण. ते देवाचं तांब्या म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, संभाजी महाराजांची आठवण आपल्या डोळ्यांच्या पुढे कलियुगामध्ये राहावं म्हणून तो तांब्या दुसरं तिसरं काय नसतो, संभाजी महाराजांचं मस्तक काय मागव. म्हणून
तेव्हापासून संभाजी महाराज यांच्या आठवण आपल्या डोळ्यापुढे राहावं, महाराज शिवाजी महाराजांची आठवण आपल्या डोळ्यापुढे राहावं. आज आपल्याच रक्तामध्ये जन्मलेल्या, आपल्याच रक्ताच्या नात्यातले महाराज लोकांचे फोटो आपल्या घरच्या भिंतीवर नाहीत, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांची फोटो प्रत्येकाच्या भिंतीवर आहे का नाही? याचं कारण काय? यदा यदा ही धर्मस्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घागरिया भय नरकाचा म्हणे कवी फार सुंदर सांगतो बरं का महाराज. आपण पुढे जाऊ. एकच राजा इथे जन्मला, सुंदर फार कवी शब्द रचले बरं का मायावर. एकच राजा इथे जन्मला, हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर तो राज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, हो प्राणपणाने लढले मावळे भरवसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या 18 पगड जातीतील प्रत्येक माय बहिणीला आपली माय बहीण म्हणून चालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून ते सांगण्याचं काय कारण आहे बाप? प्रत्येकाच्या भितर धर्मवीर राजे आहेत, शिवाजी महाराज आहेत, संभाजी राजे आहेत. त्याचं कारण काय? त्यांनी त्यांच्या जन्मामध्ये केलेली शुद्ध कर्माची पावती म्हणजे 19 फेब्रुवारी आपण साजरी करतो. का आपण साजरी करतो 19 फेब्रुवारी? तर शिवजयंती नाही बरं का मायबाप. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जन्मामध्ये केलेल्या शुद्ध कर्माची पावती म्हणजे छत्रपती शिव किंवा शिवाजी महाराजांची जयंती असं आहे बरं का मायबाप. म्हणून हा विषय माझा अभंगाचा नाही बरं का मायबाप, पण तरुण मित्र मंडळी आहेत म्हणून देहाबद्दल सांगतो. जन्म एक बार आहे मायबाप, एकदा चालून निघून गेलं परत नाही. म्हणून जीवन जगा मायबाप, चांगलं जीवन जगा. आपल्या जन्मामध्ये आपल्या आई वडिलांचं नाव व्हावं असं काहीतरी कर्म आपल्या हाताने करायला पाहिजे बरं का मायबाप. अलीकडे काळ बिघडलाव
कोणी कुणाचा ऐकायला तयार नाही बरं का महाराज. कोण कसं वागतो, कोण कसं वागतो, पण आपल्या धर्मानं आपण पुढे वागायला शिकलं पाहिजे बरं का मायबाप. म्हणून शिवाजी महाराजांचं उदाहरण, संभाजी महाराजांचं उदाहरण तुमच्या पुढे ठेवलं बरं का. तो जन्म एक वेळेस आहे, आपण थोडा अभंगाकडे जाऊ. म्हणून जन्मामध्ये भक्ती करणं आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये रमणं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक जे केली. आता थोडा आपण जाऊ पुढे गंध, थोडं पुढातून येतो बरं का महाराज. भक्ती करत असताना प्रत्येक जातीच्या समाजाच्या लोकांना देवाची भक्ती किंवा चिंतन करण्याचा अधिकार किंवा कडवे सांगत जातो. मी यारे यारे लहान थोर याती भलते नाही नर करावा विचार जनके चिंता कुणाशी. भगवान परमात्म्याची भक्ती करण्याचा अधिकार तुकोबारा सांगतात गात्यामध्ये. याती भलते, भलते म्हणजे कोण? आता भालकी आहे आपल्या जवळ, काय ट्रेन पटरी किंवा रेल्वे स्टेशन म्हणा. त्या भालकी मधून आपण ट्रेन मधून प्रवास करत असताना त्या रेल्वे मध्ये महाराज असं टाळ्या वाजवत होते. त्यांचं नाव काय? मी किन्नर. वा वा, शुद्ध शब्द दिले बरं का लेखनाने, किन्नर. कारण मी माझ्या गावी महाराज शब्द उच्चारण करत नाही. तुकोबाला त्या सुद्धा लोकांना माझ्या भगवान परमात्म्याची भक्ती करण्याचा अधिकार दिला. यारे यारे लहान थोर याती भलते म्हणजे ते मायबाप जे ट्रेन मध्ये फिरतात त्याला माझे तुकोबारा गात्यामध्ये भलते शब्द दिले. आणि पुढे सांगतात सगळेच बरं का, तिथे लहान आले थोर भलते नारी सगळे. म्हणून भक्ती करण्याचा अधिकार सगळ्याला आहे. कळलं? याच्या पुढे तुम्हाला प्रमाण देतो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेशाही. वेशा तुकोबारा आहे हो, वेशेला सुद्धा माझ्या देवाचा अधिकार आहे महाराज. भगवंताची भक्ती करून वेशेला सुद्धा कुठं जाण्यात येतं? वैकुंठ सुद्धा त्या वेशेला घेता येतं. गणिका नावाची वेशा तुम्ही ऐकला असाल. व्यभिचारिणी गणिका असता ती कुंटनी, विश्वास तिचे मनी राघोबाचा, ऐशी ही पापिनी वाहिनी विमानी अचळ भुवनी. आपण पंढरपूरला जातो सगळे. पंढरपूरला गेल्यानंतर मायबाप त्या बिल्डिंग वाटी फिरत फिरत आल्यानंतर पहिलं दर्शन आपण कुणाचं घेतो? आता ही कानोपात्रापुढे खाली बोलतो. कुणा राजाची मुलगी होती का मला सांगा? का कुणा पंतप्रधानाची होती? मी हमेशा सांगतो बरं का मला, गादीवर उभा टाकून बोलण्यासाठी मी कुठेच घेत नाही. खरी ज्याची सेवा त्याच्या भय काय. संतांनी 800 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज प्रत्येक जातीच्या लोकांना भक्ती करण्याचा अधिकार दिला. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र, चांडाळाही अधिकार. चांडाळ म्हणजे कोण? जे स्मशानभूमीमध्ये मुर्दे जाळतात त्याचं नाव चांडाळ बरं का मायबाप. म्हणून इतकं काळ आपल्याला सगळ्याला अधिकार आहे. आता याच्या पुढे तुम्हाला सांगतो 1 मिनिटामध्ये. तुकोबारा जातीचं खंडन केले मायबाप. सगळ्याला अधिकार आहे. ते शुद्ध ब्राह्मण असेल, भालकीहून दिवस मावाला बाजारात येत असताना लोटणं घाली लोटांगण करत येत असेल. आता तुम्हाला कळालं. शुद्ध ब्राह्मण हो, त्याच्या अंगामध्ये जांभूळ आहे, रोज वेद पठण करतो. पण बॅग घेऊन येताना ते बॅग एकीकड, टमाटे एकीकड आणि आपण एकीकड पडतो. त्याचे पाय एकीकडे, हात एकीकडे असतील. मग त्याच्या ब्राह्मण कुळाला घेऊन काय करायचं? इथे चिंतन आहे बाबा. त्यामध्ये तुकोबारा सांगतात अभक्त ब्राह्मण जळू त्याचे तोंड, काय त्या शिरांड प्रसवनी. आता या अभंगात सांगतात वैष्णव सांबार धन्य त्याची माता. रोहिदास महाराज संत सांबाराचे होऊन गेले. हरिजन समाजामधून संत तोका मिळवून गेले. आता विषय भरपूर आहे. गोरोबा काका कुंभारातून होऊन गेले. म्हणजे संताला जात नाही, तुका म्हणे नाही जाती तवे काम, ज्याची मुखी नाम तोची धन्य. म्हणून आपण पहिली वेळेस पंढरपुरामध्ये गेल्यानंतर मायबाप कानोपात्राचं दर्शन आहे. मला सांगायचं हे आहे, कानोपात्रा कुणा प्रधानाची मुलगी नव्हती, कुण्या राजाची मुलगी नव्हती, कुण्या गावच्या मुख्यमंत्री काय सरपंचाची नाही, उपसरपंचाची नाही, एका वेशीची मुलगी. पण देवाने तिला सुद्धा शेवटला आपल्या हृदयामध्ये जागा दिलं मायबाप. आता सांगण्यासाठी वेळ नाही. ते गीत आहे बघा, सुंदर म्हणून जातो. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पावनी भक्ताला आनंद गायत्री हरी, धन्य मला
भक्तपुंडलिकासाठी उभा असे विटेवरी धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. मला सांगायचं काय, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. म्हणून आताही आपण गेलात तर सुरतीचं वृक्ष त्याच्यावर उठलेले मायबाप, अगोदर तिथं दर्शन मग नंतर देवाचं दर्शन. मला सांगायचं काय, आपल्या भक्ताच्या पुढे माझ्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा जायचा अधिकार. भक्तामुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राजे दाता. सतत माझं चिंतन करतात त्या भक्ताच्या ठिकाणी मी आहे अर्जुना, असं ज्ञानेश्वरी मध्ये भगवान सांगतात. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला एक मिनिटात. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे. अर्जुना ऐक, माझे भक्त काय आहेत? कलत्र म्हणजे पाहुणे किंवा कुटुंब. जे लोक या व्यवहारामध्ये माझं चिंतन करतात ते भक्त मंडळी माझं कुटुंब आहेत म्हणतात. कोण? देव. माझं कुटुंब आहे बरं का अर्जुना. माझी पत्नी किंवा माझा बळीभद्र भाऊ यांना सुद्धा मी तेवढं मानत नाही तेवढं माझ्या भक्ताला मानतो. म्हणून अशा भक्तावर संकट आल्यानंतर भगवान परमात्मा महाराज ते संकट आपल्याकडे घेतात आणि त्या भक्ताचं संकट निवारण करतात अभंगाच्या पहिल्या
मुक्त कीर्तनी आनंद गावो गीते तरी सुद्धा स्वर्गातल्या देवाला जन्म मिळत नाही. पशु पक्ष्यांना जन्म मिळाला पण त्यांना मनात या ज्ञान त्या पशु पक्षाला नाही. पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगी काही एक उपदत्ता मरती
बहिरे अंत होती पांगुळ मुखी. म्हणून पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये हे ज्ञान नाही, म्हणून याच देही घडी देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. अगोदर काम आहे बघ. अभंगाचा विषय असा आहे, आपल्या भक्ताबद्दल पांडुरंग परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे माय बाप. अभंगाचं पहिलं कडवं काय सांगतं, लाभ पुढे करी घात नारायण वाणी. लाभ म्हणजे आपल्या भक्तावर देव प्रेम दाखवतो आणि आघात म्हणजे आलेलं संकट आपल्यामध्ये घेतो. 2 मिनिट दृष्टांत देतो आपण, पुढे जाऊ बरं का माय बाप. भगवान परमात्मा इतका दयाळ आहे, तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील किंवा तोहा उतरील पार भव दुस्तर. प्रभू आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तोहा उतरील पार भव दुस्तर नदीत. ऐका, सुंदर दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो मायबाप. त्या काळची गोष्ट आहे, द्वापर युगामध्ये एक 8 वर्षाची मुलगी भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये येडी धरी झाला. कुणाच्या भक्ती? तो कृष्ण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये. एका बापाची एकुलती एक लाडकी मुलगी, तिचं नाव संत मीराबाई. सर्वांना कसं माहितीये, लहानपणी माझी मीराबाई आपल्या वडिलांसोबत लग्नाला गेली. त्या काळात लक्ष देऊन ऐका बरं का मायबाप. तुकोबाराय सांगतात, लाभ पुढे करी घात नारायण वारी. आपल्या भक्तावर आलेलं संकट माझ्या पांडुरंग परमात्म्याला सहन होत नाही बरं का मायबाप. तिथे देव धावतो. असे अनेक दृष्टांत आपण पाहतो. छोटी मुलगी मीराबाई, तिचे वडिलांचं नाव काय हो? रतनसिंह नावाचे वडील. आपल्या वडिलांबरोबर मायबाप त्या काळामध्ये मीराबाई लग्नासाठी गेली आणि त्या स्टेजवर आता नवरा बायको वेगळे आणि त्या काळामध्ये वेगळे. आता नवरा बायको कसं, आता आपण घोड्यावर आणत आहोत किंवा ते पांढरे फुलारे उडवत आहोत. आताची प्रथा वेगळी नाही. त्या काळामध्ये मला आताही बाशिंग आहेत. त्या काळामध्ये त्या स्टेजवर एक मुलगा आणि एक मुलगी, दोघांच्याही कपाळाला बाशिंग बांधलेले होते. लहानपणी मीराबाई ते चित्र पाहिले आणि लहान लेकरांचा असा असतं मायबाप, त्यांच्या हृदयामध्ये एखादी गोष्ट बसली रे बसली, मग ते आपल्या ऐकून किंवा आपल्या वडिलांकडून ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत. शास्त्रामध्ये काही हट्ट आहेत, स्त्री हट्ट आहे, बाळ हट्ट आहे, राज हट्ट आहे बरं का मायबाप. म्हणून लहान मुलगी बाबाला विचारली, बाबा ते स्टेजवर एक मुलगा एक मुलगी आहे आणि त्यांच्या कपाळाला असं काहीतरी दोरी बांधली, ते काय आहे? मीराबाईच्या वडिलांनी सांगितले, बाळा याला लग्न असं म्हणतात बरं का. ते नवरा ती नवरी आहे. त्याचा इतिहास असा आहे बरं का मायबापुढा. ते नवरा ते नवरी इतकीच गोष्ट बसली संत मीराबाईच्या डोक्यात. ते नवरा आणि ते म्हणजे नवरा नवरी कशाला म्हणतात? एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांना असं काहीतरी दोरे बांधलेले आहे. ती नवरी आहे, ती नवरा आहे. इतकीच गोष्ट त्या काळामध्ये मीराबाईच्या मनात बसली. आपल्या रतनसिंह नावाचे वडील आणि आपल्या वडिलांबरोबर मीराबाई आपल्या राजवाड्यामध्ये आली. आल्यानंतर आपल्या बाबाला हात धरली, बाबा मला बी लग्न करायचंय. आता अवघड्यावर कामाचा विषय, मलाही लग्न करायचंय बाबा आणि मलाही आता पती पाहिजे. त्या काळामध्ये मायबाप ती 8 वर्षाची मीराबाई आपल्या वडिलांना असं म्हणतात, तर वडिलांनी डोक्याला हात लावलं, मिरे अगं लग्न कशाला म्हणतात तुला माहितीये का? त्या काळामध्ये मीराबाईने सांगितले, बाबा मला काय माहिती नाही, मलाही लग्न करायचंय, मलाही नवरा पाहिजे किंवा मलाही पती रूपामध्ये पाहिजे. असा हट्ट धरली मायबाप. त्या काळामध्ये तिच्या वडिलांनी आपल्या राजवाड्यामध्ये असलेली आपल्या कोपऱ्यावरील कृष्ण भगवंताची मूर्ती मीराबाईच्या हातामध्ये थांबवल्यानं सांगितले, मीरा तुझा नवरा बाई. एवढीच गोष्ट मीराबाईच्या लक्षात बसली, मायबाप हा माझा नवरा, बस याला सोडून दुसरं काही नाही. वरिले सावळे परब्रह्म घरी गिधारे पटरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म आचिने माता
न फिरे माघारी बैठले शेजारी गोविंदाच्या गोविंदाच्या घरी झाले पठारी. हा चिनी माता न फिरे माघारी. एकदा का देवाच्या शेजारला मनुष्य बसले ना मायबाप, तुम्हाला लोक किती नावं ठेव, चांगले कर्म करत असताना तुम्हाला लोक नावं ठेवतील, तुमचे पाय धरून ओढतील. खेकडे पाहिलात का? खेकडे, एक खेकडा भीतीवर जात असताना दुसरा खेकडा त्याच्या लांबीत नांदी घालून ओढतो. महाराज तू बी पुढे जायचं नाही, मी बी पुढे जायचं. लोक कुणाला नाव ठेवणार बाबा? मी कळकळत सांगतो, त्या काळामध्ये सीता मायला एका पर्यटनाला नाव ठेवलं का नाव? ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी नावं ठेवले, तुकोबांना बंबाजीबा सारख्या वाईट वृत्तीच्या लोकांना नावं ठेवले. नावं ठेवणारे लोक तिथून आहेत. आता काय द्यायचं? म्हणून एकदा का तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करायला लागला, तुम्हाला लोक नावं ठेव, तुम्हाला काय करू, हत्ती चलते रहते कुत्ते भुकते, असं त्याचं म्हणणं आहे महाराज. म्हणून चांगलं कर्म करणारा व्यक्ती कधी आपलं कर्म सोडायचं. मी धर्मवीर संभाजीराजेंचा दृष्टांत तुमच्या पुढे ठेवला. किती त्रास हो, पण घाबरायचं नाही. म्हणून मीराबाई, एकदा कृष्ण भगवान परमात्मा आपला नवरा बापाने सांगितलं तेच माझा नवरा. पुढे तो असं कथा आहे मायबाप. ज्यावेळेस त्या राजवाड्यामध्ये मीराबाईचे वडील हिंदू लागले, एक सारखं कृष्ण 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 अंतःकरणामध्ये धारण केली मीराबाई. आणि ती 8 वर्षांची मुलगी मीराबाई कृष्णाचं चिंतन करायला लागली. मायबाप लोक नावं ठेवू लागले, काय रतनसिंह, तुमची एकुलती एक मुलगी शोभत नाही, तुम्ही राजा आहात. त्या काळचे राजे होते मीराबाईचे वडील, कोणी साधे नव्हते मायबाप. आणि तुमची मुलगी सारखं कृष्ण कृष्ण म्हणते, भगवंताच्या भक्तीमध्ये येडी झाली, तुम्हाला शोभत काय? रतनसिंह घरला आले आणि मीराबाईच्या आईला सांगितले, आई म्हणते तुझी मुलगी, आता ह्यांची मुलगी नव्हती का, दोघांची मुलगी, पण तुझी मुलगी म्हणते, रात्रंदिवस कृष्णाची भक्ती करते, तुझ्या मुलीला जाऊन सांग कृष्णाची भक्ती करायचं सोड, कारण लोक मला नावं ठेवू लागले. तेव्हा मीराबाईची आई जवळ गेली. महाराज कुणी आईला वाटतो आपल्या लेकराला दुःख व्हावं, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विना, लेकराचे हित वाही माऊलीचे. कुण्याही आईला आपल्या लेकराला दुःख व्हावं असं वाटत नाही मायबाप. त्या काळची मीराबाईची आई होती ती. सांग म्हटले महाराज. मीराबाईची आई सांगाय गेली, मीरा काय ऐका तयार नाही. आता कृष्ण माझा नवरा, बस त्याला सोडून मला दुसरं काय माहित नाही. आई तुम्ही काही करून घ्या, मी भक्ती सोडायला तयार नाही, असं मीराबाईचे वडील सांगितले. मायबाप रतनसिंह नावाचे वडील, त्यांना राग आलं आणि आपल्या हातामध्ये विषाचा गिलास दिला. कुणाला? मीराबाईच्या आईच्या. जा तुझ्या मुलीला जाऊन एक पाजव. पितो का आपण विष? थोडं जेवण झाल्यानंतर एक बघा बरं, एक घोटभर असं गिलासात घालून जरा बघा बरं, जमते का? 4 लोकांच्या खांद्यावर राम नाम. अहो त्या काळामध्ये विष प्राशन करण्यासाठी दिले मायबाप. विष का प्याला राजाजीने भेजा, मीरा पिबत हतीरे, लोग कहे मीरा भैरे बाबरी, बाप कहे कुलनाती. आई जवळ आली. महाराज तुझे बाबा तुला मीरा विष दिलेले आहेत. मीराबाई आपल्या बापाला सांगते, आईला त्या काळात, आई भगवंताची भक्ती करणाऱ्या त्यांना विष प्राशन करायला मिळत असेल, याच्या मध्ये काय? आता मध्ये गिलास भेटला आणि त्या कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे गेली मीराबाई. तुम्ही आता चरित्र काढून बघा हो महाराज. महाराष्ट्रामध्ये उदयपूर नावाचं गाव आहे मीराबाईचं. त्या राजवाड्यामध्ये तुम्ही आताही जाऊन बघा महाराज. मीराबाईच्या हातामध्ये असलेली कृष्णाची मूर्ती आता सुद्धा आहे. कुठं? उदयपूर क्षेत्रामध्ये. मीराबाई त्या काळामध्ये मायबाप कृष्ण भगवंताच्या पुढे गेली, सांगितले, कृष्णा अरे तुझी भक्ती मी रात्रंदिवस करते बाबा, पण माझ्या बापाला ते पसंत नाही आणि मला पिण्यासाठी विषाचा गिलास झालेला आहे. मी आता प्राशन करणार. मी जर ना मेले तर माझी चिंता तुला लोक नाव ठेवतील कृष्णा, की रात्रंदिवस मीरा कृष्ण कृष्ण म्हणारी मीरा, पण मरून गेली, कुठं तिचा देव आहे. आता बघ तुझं तुका म्हणे भार घातलिया, वरी होईल कैवारी नारायण. असं त्या भगवंताला बोलून त्या काळामध्ये महाराज
मीराबाईने ते विषाचा गिरा आपल्या तोंडाला लावल्या. गट गट मीराबाईने ते विष प्राशन केलं. टाकलं. मेली का मीरा? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची मीराबाईच्या कंठाच्या खाली विषदानाच्या पहिले कृष्ण भगवान परमात्म्याने मीराबाईच्या कंठातले विष आपल्या कंठामध्ये देवाने धारण केले. आताही जाऊन बघा कृष्ण भगवंताची मूर्ती ते कंठाला त्या काळामध्ये मीराबाईचे विष पिलेलं आताही त्या मूर्तीचं कंठ किती महाराज काळ निळ झालेला आताही ती मूर्ती तशी. मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला फाळीवार म्हणून लाभ पुणे करी घात नारायण वारी ऐशी भक्ताची माऊली करी कृपेची दारुली माय बाळकाशी जीव भाव वेची तैशी. जे भक्त देवाला शरण गेले त्याचा उद्धार देवाने केले. अभंगाच्या शेवटमध्ये सांगतात
भगवंताने आपल्या कुणाही जातीचा भक्त असो त्या भक्ताला आपल्या पायापाशी जागा दिली. एवढं घ्यायचं बरं का महाराज. म्हणून चिंतन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुण्या पाटलालाच आहे असं नाही महाराज. गरीबापासून श्रीमंतापर्यंत माझ्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना तितकंच आहे. सकळाशी येथे आहे बस. म्हणून तुका म्हणे नाड नाही शरणागता आड ऐशी भक्ताची माहुली करी कृपेची सद्गुणी. सेवा संपली बरं का मायबाप. अभंगातून तुकोबाराय इतकं सांगतात की आपल्या भक्तावर आलेलं संकट देवाला महाराज खपत नाही. भगवान परमात्मा भक्तावर संकट आपल्याकडे ओढून घेतो. त्याच्यासाठी भक्ताचं मन आणि भक्ताची बुद्धी मात्र देवाला दिली पाहिजे बरं का मायबाप. मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही मन हा मोगरा अर्पुणे ईश्वरा. ते मन मी प्रत्येक जागी सांगतो मायबाप संसार करा गड्यात नाही असं नाही पण हे मन त्या देवाला द्या तेव्हा आपल्या जीवाचा उद्धार आहे बरं का मायबाप. म्हणून आता भरपूर सांगण्यासारखा असतो. म्हणून जे शरण गेले त्याला देवाने तारलं म्हणून ही झालेली सेवा. आज आपल्या गावामध्ये 5वा दिवस YouTube चॅनल. आमचे परम मित्र महाराज आता येते वेळी त्यांच्या घरी जाऊन आलो. 2 वर्ष झाला आमची मैत्री झाली बरं का चांगली. आमचे परम मित्र धनराज दादा भालकीकर माऊली गायत्री चॅनल. आपले जे गाव आहे ना महाराज गणेशपूरवाडी ते आपल्या गावापुरतं मर्यादित आपलं सप्ताह नाही बरं का लक्षात घ्या.
त्यांच्या YouTube चॅनल माध्यमाद्वारे आपल्या गावचे तरुण मित्र मंडळ, कार्यकर्ते मंडळ, हे आपलं गाव आपल्या कर्नाटकामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रातील ज्यांना कोणी बघेल आपलं गाव तिथपर्यंत जाण्याचं काम दादा करते. ही पुण्याची गोष्ट आहे. मला सगळ्यात एवढं चिंतन थांबवणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. येतात झोप मोडतात आपल्यासाठी आणि शूटिंग करून मग आपल्या गावाचे कीर्तन युट्यूबला सोडतात माझ्याबाबत. आणि आमचे परम मित्र हरिभक्ती आमचे प्रदीप दादा पवार, चॅनलचं नाव काय? मनोभाव सेवा. पहिली बार ऐकलं बरं का नाव. म्हणून त्यांचे युट्यूब चॅनल आहे बरं का. मला प्रदीप दादा असतील. आणि सर्वात उत्तम गोष्ट बरं का माझ्या सिस्टम कुठली दादा आपण गावामध्ये कलाकार बोलवावं हा, आणि माईक धरणा वर दोन पोगेत असतील ते घ्या करले घ्या करते. मग काय म्हटलं, चांगले कलाकार आपल्या गावामध्ये ठेवून असं सिस्टम लावलं बरं का. महाराज तहान हरली बरं का. खरं सांगायचं म्हणजे सुंदर वातावरण सिस्टम छान आहे बरं का महाराज. त्यांच्यामुळे आमचे आवाज आहेत, नाहीतर मग आमच्या आवाजाला काही किंमत नाही बरं का माझी. म्हणून सुंदर आवाज दादाने दिले. त्यांच्याही शरीर नतमस्तक होतो. आता झालेली सेवा सगळे संत मंडळी सर्वांच्या चरण नतमस्तक होतो आणि सेवेला थांबतो बरं का माझ्यावर.